नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 9 सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की सुभेदारांच्या घरात सर्वजण जेवण करत बसलेले असतात. तेवढ्यात सायलीही अर्जुनला जेवण करण्यासाठी तेथे घेऊन येते व ते दोघेही सर्वांसोबत जेवण करत असतात. सर्वजण शांतपणे जेवण करत असतात. मात्र अर्जुन इतक्या पटपट जेवण करत असतो की त्याच्याकडे पाहून असं वाटतंय की त्याने खूप दिवस झाले जेवणच केलेलं नसेल. त्याला असं जेवण करताना पाहून सर्वच जण खूप गोंधळतात. सायली व प्रताप त्याला सांगतात की अरे हो, जरा थोडं सावकाश जेवण कर, पण तो मात्र तसंच घाईघाई खात असतो. मध्येच त्याला असं घाईघाई खाता खाता ठसकाही लागतो. तेव्हा सायली त्याला पाणी देते. त्यावर कल्पना व अस्मिताही त्याला हळूहळू जेवण करण्यासाठी सांगतात. मात्र तो कोणाचं काहीही ऐकत नाही. आपलं खूपच घाईघाई जेवण त्याचं चालू असतं. तेव्हा जेवण झाल्यानंतर तो एक मोठा ढेकर देतो. तेव्हा कल्पना म्हणते, अरे काय हे? तेव्हा सायली त्याला बोलते की अहो, तुमचं नक्की काय चाललंय? थोडं सावकाश जेवण करा ना. तेव्हा अर्जुन सांगतो की बघ, त्या दिवशी मी वेळेवर जेवण करायला आलो नाही म्हणून तू रागावली होतीस ना. आता बघ बरं, मी सर्व जेवण संपवलंय. अगदी व्यवस्थित जेवण केलंय मी. तेव्हा सायली अर्जुनला बोलते की हो, पण मी तुमच्या कामाच्या आड कधी आली आहे का? मला फक्त इतकंच म्हणायचं असतं की जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत ना, वेळेवर जेवण केलं पाहिजे ना. तेव्हा अर्जुन बोलतो की हो, पण मला एक महत्त्वाची मीटिंग आहे, आता मी निघतो. असं बोलून तो तिथनं त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी निघतो. त्यानंतर कल्पना सायलीला बोलते, सायली हे काय? अगं तुला पुरी घे ना, तू तर जेवणच करत नाही आहेस. त्यावर सायली बोलते, नाही आई, बस झालं, मला खूप जेवण केलं आहे मी. तेव्हा कल्पना बोलते, असं कसं? इतक्यात कसं काय तुझं पोट भरलं? ते काही नाही अजून थोडं जेवण कर. व विमलताईही बोलतात की हो ना सायलीताई, आज सर्व काही तुमच्या आवडीचं बनवलेलं आहे. त्यानंतर अस्मिता व कल्पना दोघीही उठतात व सायलीला जेवण वाढू लागतात. जेवण वाढून झाल्यानंतर त्या दोघीही सायलीला घास भरवतात आणि हे सर्व अर्जुन जिन्याने वर जाताना पाहत असतो. हे सर्व पाहून अर्जुन खूपच खुश असतो. तो मनातच बोलतो की सायली, बघ घरच्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. ही सगळी तुझी माणसं आहेत, हे तुझं घर आहे. पण तरीही ते अजून अपूर्ण आहे, कारण तुझे आईवडील अजून सापडलेले नाही आहेत. पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी लवकरात लवकर तुझे आईवडील शोधून काढेल. असं बोलून तो आवरण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो. तर इकडे अर्जुन पटकन आवरून आश्रमात आलेला असतो. आश्रमामध्ये कुसुमताई आधीपासूनच सायलीच्या वस्तू व तिचं आय कार्ड वगैरे सापडते का ते पाहत असतात. तर त्यात त्यांना सायलीचं आय कार्ड सापडलेलं असतं. तेव्हा अर्जुन आल्यावरच कुसुमताईंना विचारतो, सापडलं का कुसुमताई, काही शोधलत का तुम्ही? त्यावर कुसुमताई सांगतात की हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सायलीचं आय कार्ड व इतर वस्तूही सापडल्या, पण मला तिचं फक्त आय कार्ड मिळालं आहे. पण त्या काहीशा नाराज असतात, त्यांचा चेहराही पडलेला असतो. हे पाहून अर्जुन विचारतो की हे काय? अहो, ही तर आनंदाची बातमी आहे ना, पण तरीही तुमचा चेहरा इतका का पडला आहे? तुम्ही इतकी का काळजीत वाटत आहात? त्यावर कुसुमताई सायलीचं आय कार्ड जे आहे ते अर्जुनच्या हातात देतात. तेव्हा अर्जुन खुश झालेला असतो की आता काहीतरी पुरावा आपल्याला मिळालेला आहे, जेणेकरून सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचता येईल. पण अर्जुन जेव्हा सायलीचा आय कार्ड पाहतो तेव्हा त्याचाही चेहरा पडतो, कारण त्यावर सायलीचा फोटो जो आहे तो पूर्णपणे खराब झालेला असतो. तेव्हा अर्जुन बोलतो की हे काय? फोटो तर पूर्णपणे खराब झाला आहे. त्यावर कुसुमताई बोलतात, हो ना, खराब तर होणारच ना. हे 15-16 वर्षांपूर्वीचं आय कार्ड आहे. उलट ते आपल्याला इथे सापडलंय. मधुभाऊंनी ते इतके दिवस जपून ठेवलंय, हेच नशीब. ते दोघेही खूप नाराज झालेले असतात. अर्जुन बोलतो की हो ना, मला वाटलं होतं की आय कार्ड मिळाल्यानंतर काहीतरी धागादोरा मिळेल व जेणेकरून सायलीच्या आईबाबांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. पण हे काय? आता कसं शोध लावणार आहोत आपण त्यांचा? ते दोघे असाच विचार करत बसलेले असतात. तर सायली इकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते व ती मधुभाऊंसोबत गप्पा मारत असते.
सायली मधुभाऊंना सांगत असते की आता आईंचा माझ्यावरचा राग गेला आहे. अस्मिताताईसुद्धा माझ्याशी खूप प्रेमाने वागतात आणि हे तर माझ्यावर खूप प्रेम करतात. पण हल्ली ना त्यांचं जेवणाकडे अजिबातही लक्ष नसतं. मधुभाऊ जेवणाच्या वेळा पाळायला हव्यात की नको? पण यांना मात्र ते कळतच नाही. आणि हो, हल्ली ना ते माझ्याशी खोटंही बोलायला लागलेत. इतका राग येतो ना मला त्यांचा. सायली असं काही मधुभाऊंना सांगतच असते. तितक्यात तिचा फोन वाजतो. ती पर्समधनं फोन घेऊन फोन उचलते तर चैतन्याचा कॉल असतो. व चैतन्य तिला विचारतो की सायली वहिनी, अगं अर्जुन कुठं आहे? तो अजून इकडे पोहोचलेला नाही आहे आणि त्याचा कॉलही लागत नाही आहे. मग मात्र सायली गोंधळते. हे काय? हे तर घरातून मीटिंग आहे असं सांगून गेलेत आणि हे तर अजून तिकडेही पोहोचलेले नाही आहेत. त्यावर चैतन्य सांगतो, अगं मी कोर्टातच आहे. सायली त्याला विचारते, हे तुमच्यासोबत नाही आहेत का म्हणजे? मग कुठे गेले असतील हे? तीही गोंधळलेली असते. ती बोलते, तुमची तर महत्त्वाची मीटिंग होती ना? इकडे चैतन्यही गोंधळतो. मीटिंग? कसली मीटिंग? नाही, आमची तर काही मीटिंग नव्हती आज. आता मात्र सायलीला खात्री पटते की अर्जुन खरंच तिच्यासोबत खोटं बोलून गेला आहे म्हणून. सायली चैतन्याला सांगते की मला ना खूप महत्त्वाचं काम आहे, मी थोडी बाहेर आली आहे, मी तुमच्यासोबत नंतर बोलते. असं सांगून ती फोन ठेवून देते व मधुभाऊंना चिडूनच बोलते, पहा ना मधुभाऊ, हे ना हल्ली खूप खोटं बोलायला लागले आहेत माझ्याशी. आता महत्त्वाची मीटिंग आहे असं सांगून गेलेत, पण पहा ना अजून तिकडेही पोहोचलेले नाही आहेत. आता येऊ द्याच त्यांना घरी, पाहतेच मी त्यांच्याकडे. तर इकडे आश्रमामध्ये अर्जुन व कुसुमताई बोलत बसलेले असतात. सायली तेवढ्यात अर्जुनला कॉल करते. सायलीचा कॉल येतोय हे पाहिल्यावर अर्जुन नेहमीप्रमाणे गोंधळून जातो. त्याला काय करावं ते सुचत नाही. तो बोलतो, हे काय बायकोचा कॉल? आता काय करू? आता जर कॉल उचलला तर 100 प्रश्न विचारणार. मागच्या वेळेसही मी इथे आलो तेव्हा तिने मला कॉल केला होता व तिचा कॉल उचलला नाही म्हटल्यावर घरी गेल्यानंतर तिने मला 100 प्रश्न विचारले. आता मी काय करू? ते अर्जुनला असं गोंधळलेलं पाहून कुसुमताई मात्र हसत असतात. त्या बोलतात, अहो मग सोपं आहे, फोन नका उचलू. त्यावर अर्जुन बोलतो, काय सोपं आहे? आता घरी गेल्यावर ती 100 प्रश्न विचारेल. कुठं गेला होतात? का गेला होतात? काय काम होतं? वगैरे वगैरे. मग कुसुमताई बोलतात, अहो मग सोपं आहे की, मग फोन उचला आणि सांगा तिला. आता मात्र अर्जुन चिडतो. तो बोलतो, अहो काय काय सोपं आहे लावलं आहे तुम्ही. इथे मला माहीत आहे ही सिच्युएशन किती अवघड आहे ते. व तो सायलीचा कॉल घेतो. त्यावर सायली त्याला विचारते की कुठे आहात तुम्ही? अर्जुन सांगतो की अगं मी मीटिंगमध्ये होतो ना, म्हणून तुझा कॉल उचलायला मला उशीर झाला. तर सायली बोलते, अच्छा म्हणजे तुम्ही ऑफिसमध्येच आहात का? आणि चैतन्य भाऊजी मग त्यांना सांगायचं ना तुम्ही कॉल उचलायला. त्यावर अर्जुन सांगतो की अगं तो कसा कॉल उचलेल? तो खूप महत्त्वाच्या मीटिंगसोबत आहे क्लायंटसोबत. त्याला नाही जमणार कॉल उचलायला म्हणून त्यानेही नाही कॉल उचलला. सायली बोलते, अच्छा म्हणजे तुम्ही दोघे सोबत आहात का तिथे? ठीक आहे, तुम्ही घरी या, मी पाहतेच तुमच्याकडे. आता मात्र अर्जुन खूप घाबरलेला असतो. त्याला वाटतं की आता घरी गेल्यानंतर सायली खूप प्रश्न विचारणार, खूप ओरडणार आपल्याला. मात्र त्याची सिच्युएशन पाहून कुसुमताईंना खूप हसू येत असतं. तेव्हा अर्जुन बोलतो, अहो मी इथे घाबरलो आहे आणि तुम्ही हसताय काय? त्यावर कुसुमताई बोलतात की तुम्हाला असं बायकोला घाबरलेलं पाहून हसणार नाही तर काय करणार? त्यावर अर्जुन सांगतो की जगातले सगळे माणसं त्यांच्या बायकांना घाबरतात आणि त्यामध्ये माझा नंबर तर पहिला आहे. खरंच खूप डेंजर आहे हो तुमची बहीण. तर इकडे हॉस्पिटलमध्ये वॉर्ड जे आहेत व पोलीस जे आहेत ते तन्वीचा वॉर्ड चेंज करत असतात. तेव्हा तन्वी बोलते की अहो तिकडे का घेऊन चालला आहे मला? माझा तोच वॉर्ड ठीक होता ना, तो किती छान आहे पहा, आणि पहा तो किती घाण आहे. नाही, मी नाही राहणार तिकडे, माझा आधीचाच वॉर्ड छान आहे. आणि माझ्या नवऱ्यालाही कसं कळणार की मला तिकडे शिफ्ट केलं आहे म्हणून. त्यावर पोलीस बोलतात की त्याची काळजी तुम्ही करू नका, ते आम्ही पाहू त्यांना कसं इन्फॉर्म करायचं ते. व ते तन्वीला तिचा वॉर्ड चेंज करतात.
तर इकडे सायली मधुभाऊन खूपच चिडलेली असते व ती मधुभाऊंना बोलते, पहा मधुभाऊ किती खोटं बोलत आहेत माझ्याशी, आजकाल हे असंच खोटं बोलायला लागलेत. आता घरी गेल्यावर चांगलाच समाचार घेते मी त्यांचा. पण तितक्यात तिला आठवतं की कुसुमताई तर इथे नाही आहे, मग मी कसं निघून जाऊ. व ती कुसुमताईला कॉल करते. तर कुसुमताई इकडे आश्रमात भाजी निवडत बसलेले असतात. तेव्हा सायलीचा कॉल आलाय पाहून त्याही घाबरतात. हे काय, आधी अर्जुनला कॉल केला आणि आता मला. तेव्हा सायली विचारते, कुसुमताई अगं कुठे आहेस तू. कुसुमताई सांगतात, अगं मी हॉस्पिटलमध्ये. त्यावर सायली बोलते, काय तू हॉस्पिटलमध्ये आहेस, कुठे कॅन्टीनला आहेस का तू. अगं मी हॉस्पिटलमध्येच आली आहे केव्हाची, पण तू तर इथे काही भेटली नाहीस मला. त्यावर कुसुमताई बोलतात, अगं तू हॉस्पिटलला येणार होतीस, मग मला सांगायचं ना. त्यावर सायली बोलते, अगं आपलं ठरलं आहे ना, मी दर 2 दिवसांनी हॉस्पिटलला येणार आहे म्हणून, आणि दरवेळेस काय सांगायचं तुला. त्यावर कुसुमताई बोलतात की अगं मी तुला तेच सांगते आहे की मी हॉस्पिटलमध्ये नाही आहे. डॉक्टर बोलले की तुम्हाला असं कायमस्वरूपी मधुभाऊंसमोर बसून राहायची काहीही गरज नाही आहे. त्यामुळे मग मी थोडं फ्रेश होण्यासाठी घरी आले होते. ठीक आहे येते मी तिकडे. तर त्यावर सायली बोलते की हो तू लवकर इकडे ये, मला घरी जाऊन यांचा समाचार घ्यायचा आहे. पाहतेच आता त्यांच्याकडे. त्यावर कुसुमताई विचारतात की काय काय झालं, काय केलं अर्जुनने. तेव्हा सायली सांगते की अगं ते आजकाल माझ्याशी खूप खोटं बोलायला लागले आहेत वगैरे. त्यावर कुसुमताई सायलीला समजावतात की सायली अगं माझा नवरा जो आहे तो तोंड उघडायचा फक्त खोटं बोलण्यासाठीच, आणि अर्जुन सर जर तुझ्याशी खोटं बोलले असतील तर ते तुझ्या काहीतरी चांगल्यासाठीच असेल, म्हणूनच ते असं करत असतील. त्यावर सायली बोलते, अगं तू आज अचानक अशी यांची बाजू का घेतेस. त्यावर कुसुमताई बोलतात, अगं ते जावई आहेत ना, आणि मला खात्री आहे की ते कधीही काहीही चुकीचं करणार नाहीत. तर इकडे अश्विन व वकील तन्वीला भेटण्यासाठी आलेले असतात व ते तन्वीची चौकशी करत असतात की उद्या आपली कोर्टाची तारीख आहे आणि तिथे आपल्याला पुरावा सादर करावा लागेल की महिपत तुम्हाला धमकी देत होता ते, तरच तुमची बेल होऊ शकेल. त्यावर तन्वी घाबरते की पुरावा, कसला पुरावा, आता हा पुरावा कसा गोळा करणार. त्यावर अश्विन विचारतो की काही CCTV फुटेज वगैरे मिळू शकेल का आपल्याला. त्यावर तन्वी सांगते की नाही रे, CCTV वगैरे तर नाही मिळू शकणार. आता तन्वीचे नाटक सुरू होते, पण ॲक्च्युअलमध्ये महिपतने तिला धमक्या दिलेल्याच नसतात, उलट तीच महिपतसोबत मिळून कटकारस्थान करत असते. तेव्हा तिच्या डोक्यात विचार येतो की पुरावा, आता कुठून पुरावा गोळा करू मी. आणि जर CCTV फुटेज जर सापडलं ना, तर महिपत मला धमक्या देताना नाही तर मी महिपतसोबत पार्टी करताना दिसेल त्यात. काय करू मी आता, कसा पुरावा गोळा करू. त्यावर वकीलही तिला सांगतात की मॅडम तुम्ही काहीतरी आठवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल व उद्या कोर्टामध्ये तुमच्या बेलसाठी आपल्याला ते सोपं जाईल. तेव्हा तीही वकिलांना सांगते की हो मी काहीतरी आठवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तन्वी असेच नाटकं करत असते, खोटं बोलत असते. अश्विन मात्र तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. अश्विन व वकील निघून गेल्यावर ती विचारात पडते, उद्या जामीन तर माझा झालाच पाहिजे, पण आता पुरावा कुठून शोधू मी, पुरावा कुठून आणायचा. त्यानंतर तिथे शेजारीच टेबलवर फोन पडलेला असतो. ते पाहून तन्वीच्या डोक्यात काहीतरी शिजतं व ती बोलते की हो पुरावा मिळू शकत नाही, पण पुरावा तयार तर होऊ शकतो ना. तर ती तिथे उभ्या असणाऱ्या कॉन्स्टेबलला बोलते की मला वॉशरूम यूज करायचा आहे, मी तिकडे जाते. व ती जाताना गुपचूप तिच्या साडीमध्ये फोन लपवून घेऊन जाते पुरावा तयार करण्यासाठी. तर इकडे सायली घरी पोहोचलेली असते व तिच्या मागोमाग अर्जुनही घरी पोहोचलेला असतो. तर कल्पना सायलीला विचारते, सायली कसे आहेत मधुभाऊ. त्यावर सायली सांगते की हो डॉक्टर बोलले की त्यांच्या तब्येतीमध्ये आता जरा सुधारणा आहे. त्यावर कल्पना बोलते की हो पण मग तुझा चेहरा का पडला, ही तर चांगली बातमी आहे ना. तेव्हा सायली सांगते की हो चांगली बातमी आहे, पण आई पहा ना, हे आपल्याला काय सांगून गेले की मीटिंग आहे, पण हे साफ खोटं बोलतायत हो माझ्याशी.
हे का करतात असं? त्यावर कल्पना बोलते, अगं हो, तोही हेच सांगून गेला ना की मीटिंग आहे म्हणून. पण मग तो असं का करेल? थांब, येऊ दे त्याला, पाहूच आपण त्याच्याकडे. तू अजिबातही काळजी करू नकोस हं. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो व विचारतो, काळजी? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर कल्पना त्याला विचारते, कुठे गेला होतास तू? तेव्हा तो सांगतो की मी सांगून गेलो होतो ना की माझी महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून. तेव्हा सायली त्याला बोलते, हो का? पण चैतन्य भाऊजी तर बोलले की तुम्ही तर त्यांच्यासोबत नाही आहात हां, आणि आज तर तुमची कसली महत्त्वाची मीटिंग नव्हती म्हणून. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी तेच सांगतोय की अगं चैतन्य कोर्टामध्ये गेला होता आणि आमची खूप महत्त्वाची मीटिंग होती. त्याला माहीतच नव्हतं की मीटिंग आहे म्हणून. आणि तू जेव्हा कॉल केलास ना तेव्हा तो कोर्टामध्येच होता. पण त्यानंतर मी मात्र मीटिंगमध्ये होतो आणि त्यानंतर तो मला मीटिंगसाठी जॉईन झाला म्हणून. त्यावर सायली बोलते की हो बरोबर आहे, मी जेव्हा कॉल केला तेव्हा चैतन्य भाऊजी तर कोर्टातच होते. व कल्पनाही बोलते की हो अगं, तो जातानाच आपल्याला सांगून गेला होता ना की मीटिंग आहे म्हणून. कदाचित ऐन वेळेस शेवटच्या क्षणी त्याची मीटिंग ठरली असेल. जाऊ देत ना, तो कामासाठीच गेला होता ना. तेव्हा अर्जुन बोलतो की हो, हा चैतन्य ना, त्याला काही माहीतही नसतं आणि हे असं काहीतरी सांगून देतो. जर त्याला माहीत नव्हतं तर तुला असं कशाला सांगायचं की मीटिंग नाही आहे म्हणून. थांब, आपण एक काम करू, त्याला कॉलच करूया, तू बोल त्याच्यासोबत व सगळं क्लिअर कर. त्यावर सायली बोलते की नको, राहू द्यात, माझा आहे तुमच्यावर विश्वास. तेव्हा अर्जुन बोलतो की नाही, तू कॉल करून त्याच्यासोबत बोलूनच घे. त्यालाही कळायला हवं आहे की त्याच्यामुळे इथे किती प्रॉब्लेम्स होत आहेत ते. त्याच्यामुळे माझी बायको माझ्यावर डाऊट घेते येते. तेव्हा सायली बोलते की हो, मला माफ करा हं, मी उगाचच तुमच्यावर संशय घेतला. तेव्हा अर्जुन बोलतो, अगं ठीक आहे गं, तुला माहीत नव्हतं ना, ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो. असं बोलून अर्जुन त्याच्या रूममध्ये जातो व तो रूममध्ये आल्यावर स्वतःशीच बोलत असतो की सायली, अगं तुझ्या आईवडिलांना शोधण्यासाठी मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतं आहे, त्यासाठी सॉरी. पण हो, तुझे आईवडील जेव्हा सापडतील ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असेल. तो असं बोलून सायलीचा आय कार्ड हातात घेतो व त्याची बॅग जी आहे ती कपाटामध्ये ठेवण्यासाठी जातो. तर इकडे सायली त्याच्यासाठी कॉफी बनवून घेऊन येत असते व सायली दरवाजातून आत येते हे कळताच अर्जुन घाईघाईमध्ये तिचा आय कार्ड जे आहे ते कपाटामध्ये लपवून ठेवतो. सायलीलाही कळतं की हा आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवतोय. तर पुढच्या भागात महिपत हॉस्पिटलमध्ये तन्वीला मारण्यासाठी आलेला असतो व तो बोलतो की कुठल्या वेळात जाऊन लपायचं आहे ना, लप. आज मी तुझे तुकडे केल्याशिवाय इथून जात नसतो. ती खूप घाबरलेली असते. तर इकडे घरी सायली तिचा आय कार्ड जे आहे ते तिला अर्जुनच्या बॅगमध्ये सापडतं. ती विचार करते की माझा आय कार्ड यांच्याकडे काय करतंय. अशाच नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.